नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित गूढ कथा संग्रह अघटित. आजची आपली आहे शीर्षक कथा आणि या पुस्तकातली शेवटची कथा. छोटसच पुस्तक होतं आणि प्रचंड प्रतिसाद तुम्ही या पुस्तकाला दिलेला आहे. खूप व्ह्यूज आपल्याला मिळालेले आहेत. खूप तुमच्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. ऐकूयात या पुस्तकातली आपली शेवटची गोष्ट. गोष्ट शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका, कारण शेवटी प्रचंड मज्जा येणार आहे आणि या कथेचा शेवट तुम्हाला नक्की आवडेल. ऐकूयात अघटित. यजमान आणि 3 मुलं रात्रीच्या शोला निघाली तेव्हाच मीराने ओळखलं होतं की आजची रात्र आपल्याला चांगली जाणार नाहीये. आणि आता ती त्या अंधारलेल्या खोलीत उघड्या खिडकीपाशी उभी होती. हॉलमधल्या घड्याळानं संथ, निर्विकार, नियमित असे 10 टोले दिले. 10, 11, 12, 1, अजून 3 तास. अजून 3 तास? ती मनाशी म्हणाली. तिच्या भोवती रिकामं निस्तब्ध घर होतं. घराभोवती ओली अंधारी रात्र होती. खिडकीला टेकून मीरा उभी होती. आपल्याला काय होतंय हे तिला समजतच नव्हतं. मनात असमाधान जन्माला यावं अशी एकही गोष्ट नव्हती. मीरा जेमतेम 35 वर्षांची होती. तारुण्याचा बहर अजून ओसरला नव्हता. सौंदर्याला ओहोटी लागली नव्हती. तिचं रूप, तिची गौरवर्ण काया, तिचा सुडौल बांधा अजूनही जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असे. जीवाला जीव देणारे यजमान होते. 2 लोभसवाणी सद्गुणी मुलं होती. सांपत्तिक स्थिती उत्तम होती. तिचा क्लब होता, इतर छंद होते, मैत्रिणींचा परिवार होता. ती सर्वत्र लोकप्रिय होती. तिचा आवाज गोड होता. बैठकीत एखाद दुसरं पद म्हणण्याचा आग्रह तिला हमखास केला जाई. ग्रॅज्युएट होण्याइतकं शिक्षण झालं होतं. कला, साहित्य, राजकारण यात तिला रस होता. वाचायची आवड होती. एक सुविद्य, सुजाण गृहिणी आणि माता. मग मनाला ही हुरहुर का? जीव कशासाठी आसुसलेला होता? कोणत्या अगम्य अनामिक आकांक्षेची ओढ मनाला लागली होती? बाहेरच्या अंधाऱ्या रात्रीत नजर हरवून जात होती. अंधारी रात्र, शांत रात्र, शांत, अगदी शांत. दूरवरच्या रस्त्यावर दिव्याचा खांब होता. दिव्याचा प्रकाश तिरकस कोनाने बागेत येत होता. वाळक्या झाडाची सावली गवतावर पडली होती. मनाला खिन्नता आणणारा उदासवाणा देखावा. एक गुणगुणणारी गाडी एकाकीपणे अंधाऱ्या रात्रीतून गेली. पण त्या क्षणभराच्या प्रकाशाने, हालचालीने रात्रीत चैतन्य तर आलं नाहीच, उदासपणा मात्र वाढला. मला काय होतंय? मीरा स्वतःला विचारत होती. लहानपणापासून हजाराव्यांदा तरी तिला ही चुटपूट, ही हुरहुर, मनाची ही आंधळी धडपड जाणवली होती. इतरांच्या सहवासात असताना, मन कोणत्या तरी कामात गुंतलेलं असताना ही हुरहुर जरा दबली जायची. पण मीरा अशी एकाकी अवस्थेत आली की ती वर यायची. आणि गेल्या 8-15 दिवसात तर ही टोचणी आणखीच प्रखर झाली होती. दिवसाच्या प्रत्येक क्षणी तिला ती जाणवत होती. आणि आता सारख्या वेळी तर मीराने जरा शांत मनाने गेल्या काही दिवसांच्या आठवणींचे परिशीलन केले. त्यांच्यात असं काय विशेष होतं? असं काय वेगळं होतं? तिच्या घरात तिचे यजमान उद्यापासून काही दिवसांच्या फिरतीवर जाणार होते. मुलांच्या परीक्षा गेल्याच आठवड्यात झाल्या होत्या. वडिलांबरोबर मुलं आठवडाभर आत्याकडे राहायला जाणार होती. तिच्या महिला मंडळाची एक ट्रिप झाली होती. एक लहानसा कार्यक्रम झाला होता. शहरात एक मोठी चोरी झाली होती. एका राजकीय पक्षाचा नेता एवढ्यातच शहरात एक भाषण देऊन जरा खळबळाट माजवून गेला होता. आणखी काही? गावात एका दारुड्याने आपल्या रखेलीचा खून केला होता. गंगाधर महाराज नावाचे कोणी साधू पुरुष नव्यानेच गावात आले होते.
कोणत्या तरी धार्मिक संस्थेतर्फे त्यांची रोज प्रवचने होत होती. पण ह्या सर्वांशी तिचा असा काय संबंध होता? कशामुळे तिच्या मनात ही मूक, ही शब्दांत न मांडता येण्यासारखी, ही व्याख्या न करता येण्यासारखी यातना जन्माला आली होती? अरण्यात, अज्ञात प्रदेशात सापडलेल्याने सोबतीसाठी, सहवासासाठी, मदतीसाठी हाका माराव्यात, तसा तिच्या मनाचा हा मूक आक्रोश चालला होता. पण कशासाठी? तेच तर तिला कळत नव्हतं. तिचं मातेचं मन एकच उपमा समोर आणू शकलं. मूल जन्माला येतं, त्याची उपासमार झाली तर ते टाहो फोडील. पण दुधाची चवच माहीत नसल्याने ही भूक कशासाठी आहे व ती भागवायची कशी, हेच त्याला समजणार नाही. तिची अवस्था अशीच झाली होती का? मग तिला ती बदलायला हवी होती. मनात जर एखादी सुप्त आकांक्षा असेल, तर तिचा दुसऱ्या एखाद्या अनुभवलेल्या परिचित गोष्टीशी योग्य संदर्भ लावला पाहिजे. पूर्वी अनेक व्याप मागे लावून घेऊन तिने ही मानसिक गरज पुरी करण्याचा प्रयत्न केला होता. ती मुलांत रमली होती. तिने पतीसाठी आपलं सर्वस्व खुलं केलं होतं. महिलांच्या मंडळात, क्लबात, कार्यक्रमात तिने स्वतःला गुंतवलं होतं. स्वयंपाक, पाककला, गायन, कितीतरी छंद आणि हौशी तिने जोडून घेतल्या होत्या. पण जीवाची ही अनामिक भूक अतृप्तच राहिली होती. मनातली हुरहुर कमी झाली नव्हती. हे सर्वांनाच जाणवत असतं की मी इतरांपेक्षा वेगळी आहे? तिने कधी कधी स्वतःलाच हा प्रश्न विचारला होता. पण तिच्यात स्वतःच्यात काही वेगळेपणा असलाच तर शोधूनही तिला तो ओळखता आला नव्हता. व्यक्ती तितक्या प्रकृती, एकासारखं दुसरं कोणीच नसतं. प्रत्येकच इतर सर्वांपेक्षा वेगळा असतो. तितपत ती इतर सर्वांहून वेगळी होती, पण तितपतच. तिची बुद्धी कुशाग्र होती, पण तिला समंजस वडील आणि आई यांची बहुमोल मदत झाली होती. गायनासाठी पतीचंच प्रोत्साहन लाभलं होतं. तिचं सौंदर्य नाजूक होतं, पण तेही उपजतच होतं. हजारो स्त्रिया तिच्यापेक्षाही जास्त सुंदर होत्या. मग ती वेगळी कशी? नाही म्हणायला तिच्या मांडीवर एक मोठी काळी जन्मखूण होती आणि तिची टाळू कधीच भरून आली नव्हती. रुपया एवढा एक मौसर भाग तसाच राहिला होता. फरक असला तर एवढाच. किती क्षुल्लक गोष्टी, पण खरा फरक वेगळाच होता. तिचा जीव सदानकदा आसुसलेला होता. आतल्या आत कोणत्या तरी विलक्षण अतृप्त अगम्य भुकेने कासावीस होत होता. दिवसभर पश्चिमेकडे काळ्या ढगांची रास रचली जात होती. हवेत उकाडा होता. आता एकाएकी टपोरे थेंब यायला लागले. तिच्या अंगावर ठिपक्या ठिपक्यांचा गारवा उमटला. तापमान एकदम खाली आलं होतं. जरा अनिच्छेनेच तिने खिडकी लावून घेतली, पण घरात कोंडल्यासारखं होत होतं. हे गरम रिकामं घर चारी बाजूंनी एखाद्या बंद पेटीसारखं आवळत असल्यासारखं वाटत होतं. मीराला कळत होतं की आपल्या मानसिक अवस्थेलाच मनाने दिलेलं हे संकेतात्मक रूप आहे. पण हे बौद्धिक स्पष्टीकरण शरीराचा कोंडमारा कमी करू शकत नव्हतं. ती जिन्यावरून खाली आली आणि मागच्या व्हरांड्याचं दार उघडून बागेत आली. बाग अंधारात होती. सावल्या शाईसारख्या काळ्या होत्या. सभोवती उंच भिंत होती. या संपूर्ण एकांतातच ती आपल्या तळमळणाऱ्या मनाला मोकळी वाट देऊ शकत होती. उकाडा विलक्षण होता, म्हणून तिने ब्लाऊज ब्रेसियर्स काढून ठेवल्या होत्या. आता बागेत येताच तिने वरचा पदर ढळू दिला. गारीगार पाण्याचा स्पर्श आधी शरीराला शहारवीत होता, मग सुखवीत होता. कोणी पाहिलं तर काय म्हणतील? मनाचा एक लहानसा कोपरा तक्रार करीत होता. कोणीही पाहत नाही. ती एक प्रकारच्या उद्दाम अतिरेकीपणाने स्वतःशीच म्हणाली आणि तिने हे दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरून मान वर केली. पानांवर हेजमध्ये खाली गवतावर पावसाची झड चालली होती. शरीरावर गार काटेरी सुखद थेंब येत होते. मीराने एक पाऊल उचललं, हलकेच पुढे टाकलं.
हातांची हालचालही तशीच सुस्त मंद झाली. स्वतःच्या जागी ती पावसात निथळून चिंब झालेल्या वाऱ्यावर हेलकावणाऱ्या वेलीची कल्पना करीत होती. पाऊस एखाद्या प्रियकरासारखा तिच्या शरीराशी सलगी करीत होता. तिला नखशिखांत कुरवाळीत होता. तिला स्वतःला एका नव्या धुंदीत गेल्यासारखं वाटलं. शरीरातल्या उसळत्या चैतन्याला तिने स्वैर सोडलं. ती सावकाश सावकाश चालत होती. पदलालित्यात नृत्य होतं. डोळे उघडे होते पण काही पाहत नव्हते. या नव्या अनोळख्या संवेदनांना तिने आपली सर्व पंचेंद्रिये खुली केली होती. थकून शेवटी ती ओल्या हिरवळीवर बसली आणि मग मागे कलंडली. गवताचा ओला गार टोचरा स्पर्श मुलायम त्वचेवर रोमांच उभा करीत होता. ती कुशीवर वळली. कुस्करलेल्या गवताचा ओल्या मातीचा सुगंध मस्तकात शिरत होता. मनावर एक बेभानी पसरत होती. एक गवताचं पातं तिने दातांनी तोडून घेतलं. सशाला असंच वाटत असेल का? ती हसत स्वतःशी म्हणाली. विजयनी आपल्या पतीने आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर? मीराच्या मनात विचार आला. त्यांच्या चेहऱ्यावर किती काळजी उमटेल. ते आधी मला उचलतील, झोपेची गोळी घ्यायला लावतील आणि मी जर अशी गुंगले की त्या लठ्ठ डॉक्टर देसायांना फोन करून उद्याची अपॉइंटमेंट ठरवतील. आणि मग डॉक्टर देसायांचा तो गुणगुणणारा आवाज, ते शब्दांचा अवडंबर की मायाजाल. मनातल्या या क्षणाच्या सुंदर भावना त्या जालात अडकल्या की विकृत कुरूप होतील. देसायांनी त्यांना नावही ठेवली होती. रिप्रेशन, सुप्त इच्छा, आत्मपीडनाची भूक. आणि मग ते मला परत या रोजच्या जगाच्या आरामशीर घळीत आणून बसवतील. जसं पूर्वी दोनदा झालं होतं. मीराने इकडे तिकडे पाहिलं आणि त्या लठ्ठ डॉक्टर देसायांना उद्देशून एक अत्यंत हिडीस शिवी दिली आणि मग ती मोकळ्या मनाने खूप मोठमोठ्यांदा हसली. पाऊस सावकाश सावकाश कमी होत होता. शेवटी पाऊस थांबला. मगाचा उन्माद गेला होता. ओलं शरीर गार वाऱ्यावर कुडकुडत होतं. मीरा थकली होती पण मनातली ती उदासवाणी हुरहुर अजून तशीच होती. मीरा सावकाश उठून बसली आणि तिने हातांच्या मिठीत गुडघे घेऊन त्यांच्यावर गाल टेकवला. आणि मग तिला जाणवलं, तसं बराच वेळ जाणवत होतं, पण आता प्रकर्षाने जाणवलं. कोणाची तरी तिच्यावर नजर होती. क्षणभर तिचं शरीर एकदम ताठ झालं. मग शरीर सैल सोडून तिनं आसपासच्या अंधाराचा, सावल्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला. पावसाच्या पाण्याची टपटप अजूनही चाललीच होती. तेव्हा आसपास कोणी असलं तरी तिला ती चाहूल लागणार नव्हती. तिची नजर मागच्या भिंतीवरून, शेजारच्या हेजवरून, घराच्या बंद अंधाऱ्या खिडक्यांवरून फिरली. अर्धप्रकाशात त्यांच्यावरची पाण्याची कात झगझगत होती. पण त्याखेरीज काही नाही. कोणी नाही. कोणाचा आवाज नाही, हालचाल नाही. पण मनातली ती भावना काही जाईना. तिच्यावर कोणाची तरी नजर होती. बघू तरी कोणी आहे का? तिने स्वतःशी विचार केला. हलकेच हाक मारून पाहावी. कोणी दिसलं किंवा आलं तरी घर 10 पावलांवरच आहे. कोण आहे? ती हलकेच पण स्पष्ट आवाजात म्हणाली. उत्तर आलं नाही. हात गुडघ्यांभोवती घट्ट आवळीत मीरा पुन्हा त्याच आवाजात म्हणाली, कोणी आहे का? आणि मग मिस्किलपणाने, या, मी एकटीच आहे. कोणी नाही. काहीही नाही. वाघ, सिंह, भूत, पिशाच, कालराक्षस काहीही नाही. ती नजरेची तिची आपली कल्पनाच असली पाहिजे. डॉक्टर देसायांच्या कल्पनांना आणखी खाद्य. एक मोठा आळस देऊन ती उठली. अंगाला गवताची पाती, पानं चिकटली होती. ती एक एक करून तिने काढून टाकली. मगाचा तो उल्हास गेला होता. ती आता थकली होती.
विजय तासाभरात परत येतील. ती घराकडे निघाली आणि मग तिला तो आवाज ऐकू आला. खुळखुळ्याचा, घुंगरांचा की घंटांचा? मीरा घराच्या आडोशाला उभी राहून तो आवाज ऐकत होती. काही केल्या तिला तो परिचयाचा वाटत नव्हता, ओळखूच येत नव्हता. बागेच्या हेजच्या बाहेरूनच तो आवाज येत होता. धडधडत्या काळजाने मीरा सावकाश सावकाश बागेच्या त्या अंगाला गेली. तिथे मोगऱ्याचं एक बसकं झाड होतं आणि त्याखाली एक बाक होतं. ती अलगद बाकावर चढली आणि हेजच्या वर अगदी सावकाश चेहरा काढून मोगऱ्याच्या पानांतून ती हलकेच डोकावून पाहू लागली. बंगल्याच्या त्या बाजूला लहानसा बोळ होता. दिवा मोठ्या रस्त्यावर होता. त्याचा क्षीणसर प्रकाश येथवर पोहोचत होता. त्या प्रकाशात तिला बोळाच्या समोरच्या बाजूला उभा असलेला तो माणूस दिसला. बैरागी? त्याच्या हातात घुंगरांची काठी होती आणि ती काठी जमिनीवर टेकली की छुन छुन आवाज येत होता. एक प्रकारच्या रागाने ती पानांच्या जाळीतून त्याच्याकडे पाहू लागली. भेल्या? ती मनाशी संतापाने म्हणाली. जर का माझ्या बागेत चोरून पाहायला आलास तर डोळे ओरबाडून काढीन तुझे. मीरा, हात इकडे तिकडे हलवीत बैरागी इतकंच म्हणाला. मीराचं सर्वांग दगडासारखं गोठलं. त्याला आपण दिसत असणं केवळ अशक्य हे तिला माहित होतं. तिच्या मागे अंधार होता. ती स्वतः सावलीत होती. मीरा, बैरागी पुन्हा एकदा म्हणाला. मीराचा चेहरा पाण्याने निथळणाऱ्या पानांत होता. तिने जराशी ही हालचाल केली असती तर ती पानं सळसळली असती. ती तशीच गोठून उभी राहिली. बैराग्याच्या अंगावरची केशरी कफनी तेवढी तिला दिसत होती. बाकी अंधारात होत. तो काय करीत होता? तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिला एकाएकी विलक्षण भीती वाटायला लागली होती. छुन! त्याने काठी पुढे टेकवली आणि रस्ता ओलांडायला सुरुवात केली. हेज पासून 5-6 फुटांवर उभा राहून तो अनिश्चित नजरेने वर पाहू लागला. मीराला आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. गव्हाळी वर्ण, धारदार नाक, मोठे कपाळ, कपाळावरून मागे जाऊन खांद्यांवर रुळणारे काळेभोर केस, कपाळावर 2 भुवयांच्या मध्यभागी शेंद्राचा टिळा, तोंड अर्धवट हास्यात उघडलेलं आणि त्याखाली केशरी कफनी. मीरा अक्षरशः थरथर कापत होती. मंत्रमुग्ध भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहत होती. न समजणाऱ्या, शब्दांत न मांडता येणाऱ्या संपूर्ण परक्या संवेदना तिच्या मनावरून लाटा लाटांनी जात होत्या. मीरा, एक निश्वास सोडून तो म्हणाला. शेवटी तू सापडलीस मला. आणि मी तुला चांगली ओळखते. मीरा मनाशी म्हणाली. तुझ्या मानेवर मागच्या अंगाला एक मोठ्या जखमेचा व्रण आहे. तुझ्या मनगटावर आणि पोटरीवर आणि पायाच्या अंगठ्यापाशी मस आहेत. तुझे डोळे भुरे आहेत. तुझी एक दाढ काढलेली आहे. तुझे पाय दुखतायत कारण तू दिवसभर गावात हिंडतोयस. तुझं वय 25च्या आसपास आहे. तू माझा लहान भाऊ शोभण्या इतकी मी मोठी आहे. पण हे मला कसं समजलं? मी आजवर 7 जन्मांत तुला पाहिलेलं सुद्धा नाही. हे कसं शक्य आहे? चमत्कारिकच आहे, नाही का? तिरकी मान करून वर पाहत तो म्हणाला. काय? मीरा अगदी हलक्या आवाजात पुटपुटली. त्याने एकवार खाली पायांकडे पाहिलं आणि मग वर पाहत तो म्हणाला. मीरा, आपल्या दोघांत काहीतरी दैवी शक्ती आहे असं नाही तुला वाटत? मला त्याला काही नाव देता येत नाही, ते शब्दांत मांडताही येत नाही, पण हे काहीतरी अघटितच आहे, नाही का? एक प्रकारच्या अघोरी कुतूहलाने मीरा त्याच्याकडे पाहत होती. नीट पाहण्यासाठी तिने पानांची जाळी चेहऱ्यावरून दूर सारली. वर पाहता पाहता त्याचे डोळे विस्फारले.
अरे, तो जवळजवळ स्वगतच पुटपुटला. अरे काय? मीराने रागाने विचारलं. मीरा, तू सुंदर आहेस की. निर्लज्ज माणसा, चालता हो पाहू इथून. ती संतापाने म्हणाली. आ, मी. तो मध्येच थांबला. मीराकडे बारीक नजरेने पाहत त्याने आपला डावा हात उचलला आणि तो कपाळाच्या कडेवर टेकवला. एक क्षणभर मीराच्या मनाचा विलक्षण गोंधळ झाला. तिला भोवंड आलीशी वाटली. सर्व जग तिच्या भोवती फिरलं होतं. ती बागेच्या हेजवरून खाली पाहत नव्हती, तर खालून वर हेजकडे पाहत होती. आणि तिला स्वतःचा पांढुरका चेहरा वर दिसत होता. ती एका परक्या माणसाच्या डोळ्यांतून स्वतःकडे पाहत होती. पण त्याला परका तरी कसा म्हणायचा? कारण पायांच्या स्नायूंतली रग तिला जाणवत होती. दिवसभर उन्हातान्हातून फिरल्याने आलेली डोकेदुखी तिला जाणवत होती. आणि अगदी अगदी तिच्यासारखाच त्या नव्या मनातला विलक्षण, विचित्र, उदासवाणा एकाकीपणा. तिने हाताने जाळी घट्ट धरली. ती भोवळ गेली. एकच वेळी दोन जागी असल्याची ती विचित्र भावना होती. क्षणभर ती दुसऱ्याच्या शरीरात वास करून आली होती. छे, असं काही झालेलं नाही. अशक्य. ती मनाशी ठामपणे म्हणाली. मीरा, जे झालंय ते सत्य आहे. ते का नाकारतेस? तो शांत आवाजात म्हणाला. मी स्वतःही त्यातून सुटण्याचा फार फार प्रयत्न केला, पण ते जात नाही. आपल्या दोघांचा आत काहीतरी अलौकिक आहे, काहीतरी असामान्य आहे. तुला असं वाटतं आपण दोघं एकमेकांच्या रक्ताच्या नात्यातले आहोत? तू आहेस तरी कोण? मीरा गुदमरलेल्या आवाजात म्हणाली. त्याच्या आधीच्या शब्दांकडे तिचं अर्धवटच लक्ष होतं. जरा विचार कर की तुला माझं नाव समजेल. तो म्हणाला. तुझं नाव मीरा आहे. मीरा सावंत का मीरा चिटणीस ते मात्र मला सांगता येत नाही. एकदा सावंत समोर येतं, एकदा चिटणीस येतं. मीराने आवंढा गिळला. तिचं माहेरचं नाव चिटणीस होतं. मी तुला मुळीच ओळखत नाही. ती रागाने ताड दिशी म्हणाली. त्याचं नाव तिच्या मनात साकार व्हायची खटपट करीत होतं. ठाम निर्धाराने तिने त्यावर पायबंद घातला. रस्त्यावरच्या माणसाने एक सुस्कारा सोडला. तुला खरंच माहित नसलं तर सांगतो. मी येथे गंगाधर महाराज या नावाने वावरतोय, पण माझं खरं नाव चंद्रकांत महाडिक आहे. तो एक पाऊल मागे सरला. मीरा, तुला या भेटीचा त्रास होत आहे असं उघड दिसतं. मी जावं हेच चांगलं. मला आशा वाटत होती की आपल्याला यावर काही चर्चा करता येईल, पण ठीक आहे, मी जातो. तो जायला वळला. थांब, ती स्वतःच्या मनाविरुद्ध म्हणाली. काय? 2 पावलांवर थांबवत वळून पाहत त्यानं विचारलं. मगाशी मगाशी पाऊस पडत असताना तू आत पाहत होतास? बागेत माझ्याकडे पाहत होतास? त्याने बोलायला तोंड उघडलं आणि मग ते मिटून घेतलं. 2-3 तास स्वतःशीच मान हलवून शेवटी तो म्हणाला. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो का विचारतेस? मीरा, तू आपल्या मनाला अगदी जाम जखडून ठेवलेलं दिसतंय. मला वाटलं तुला या प्रकाराची थोडीशी तरी कल्पना असेल. त्याने तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा खिन्न झाला होता. कोठेतरी म्हटलंय की माणूस सदैव एकटा एकटाच असतो. कोणाशीच खरा संपर्क साधत नाही. त्यातच त्याच्या साऱ्या दुःखाचं मूळ आहे. मीरा, तुला असं वाटत नाही की आपण दोघं. तो बोलायला थांबला. आपण दोघं काय? मीरा कडक आवाजात म्हणाली. काय नाही. बरंय, मी जातो तर. बरंय.
तो गेल्यावर कितीतरी वेळाने मीरा पुटपुटली. 12:15 वाजता गाडी बंगल्यात शिरली. बडबड बंद करून मुलांना झोपवता झोपवता रात्रीचा 1 वाजायला आला. मीरा बेडरूम मध्ये आली तेव्हा विजय झोपलाही होता. तिला क्षणभर त्याचा राग आला, पण दुसऱ्याच क्षणी तो राग विरघळून गेला. मीराला आपल्या सहवासाची गरज आहे अशी त्याला पुसटशी जरी शंका आली असती, तरीही तो जागा राहिला असता. पूर्वीही त्याने अशाच रात्रीच्या रात्री जागून काढल्या नव्हत्या का तिच्यासाठी? निदान आजची रात्र तरी तिला त्याचा आधार फार फार हवासा वाटत होता. पण ती त्याला कोणत्या शब्दांत सांगणार? विजयची खात्री पटवणं फार फार कठीण काम होतं. त्या माणसाची रात्रीची भेट हा तिला झालेला भास नव्हता, एक सत्य घटना होती, हे ती त्याला कसं पटवणार? आणि त्यातही अडचणी होत्याच. विजय साहजिकच विचारणार, रात्रीची आणि पावसात तू बागेत कशासाठी गेली होतीस? आणि मग तिला त्याचं नीट आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता आलं नाही की विजयला पुन्हा काळजी वाटणार. तिलाही या क्षणी स्वतःच्या शहाणपणाची शंका येत होती. तो तो चंद्रकांत महाडिक आणि गंगाधर महाराज, तो खरोखरीच आला होता की तिच्या ढासळणाऱ्या मेंदूने उभी केलेली एक कपोलकल्पित भ्रामक आकृती होती? तिच्या रात्रीच्या इतर कृतीही संशयास्पद नव्हत्या का? एकटीनं जवळजवळ विवस्त्र अवस्थेत अंधारलेल्या बागेत पावसात बागडणं आणि वाऱ्याशी गप्पा, सगळाच तिच्या मनाचा खेळ असला पाहिजे. नाहीतर त्याचे ठणकणारे पाय, पडलेली दाढ, डोकेदुखी या गोष्टी तिला समजणार कशा, जाणवणार कशा? विजयला उद्याची ट्रिप रद्द करा म्हणून सांगायचं का? आणि मग मुलांची केवढी निराशा होईल, आणि विजयचा प्रोग्रामही अपसेट होईल. आणि शिवाय मग डॉक्टर देसाई यांची भेट आलीच. नाहीतर मग विजय आणि मुलांना गावाला जाऊ देत, मी स्वतःच डॉक्टर देसाई यांना भेटेन. झोप काही शांत नव्हती. झोपेत स्वप्न होतं, आणि स्वप्नात गंगाधर महाराज होता. गुडघाभर धुक्यात तो उभा होता, कैलासावरच्या शंकरासारखा. आणि शंकरासारखाच त्याच्या हातात त्रिशूळही होता. त्रिशूळ वर करून तो तिच्याकडे पाहत होता, जरासा हसत होता. आणि मग तो म्हणाला, मीरा, तुला असं नाही वाटत सर्वसामान्य माणसांपेक्षा आपण दोघं जरासे वेगळे आहोत? नाही, नाही, ती किंचाळली होती. मी अगदी साधी आहे आणि आहे त्यात सुखी आहे. माझा संसार आहे, प्रेमळ पती आहे, लाडकी मुलं आहेत, समाजात प्रतिष्ठा आहे. तू तू चालता हो, तोंड काळं कर तुझं. गंगाधर महाराज पायाखालच्या धुक्यात हळूहळू दिसेनासा झाला. सकाळी जाग आली तेव्हा मीरा थकलेलीच होती. पण विजय आणि मुलं प्रवासाला निघणार होती. त्यांची खाणीपिणी, पॅकिंग यात ती इतकी गुंतली होती की तिला इतर कशाचा विचार करायला सवडच मिळाली नाही. मग 8च्या सुमारास आरडाओरडा करीत, मोठमोठ्याने निरोप घेत, गाडीच्या खिडकीपाशी बसण्यावरून भांडणे करीत मुलं जेव्हा एकदा गेली, तेव्हा घर कसं एकदम शांत झालं. मीरा तशीच गॅलरीत बसून राहिली. एकाएकी तिच्या मागचं सर्व काम संपलं होतं. आता आठवडाभर तरी ती संपूर्ण एकटी होती. विचाराला हवा तेवढा वेळ होता. मनात फक्त एकच शंका होती. स्वतःबद्दल मनात असा अविश्वास असताना आपण विजयला असं दूर जाऊ देणं हे योग्य होतं का? काल रात्रीचा सर्व प्रकार स्वप्नातच घडला असला पाहिजे. तरीही, कारण मग तिची बाथरूम मधली ओली प्रिंटेड साडी, का ती झोपेतच चालली होती? आणि हा गंगाधर महाराज काळा का गोरा हे सुद्धा तिने पाहिलं नव्हतं. कोणत्या तरी वर्तमानपत्रात त्याचं नाव तिच्या वाचण्यात आलं होतं. बास. त्याचं कालचं रुबाबदार रूप हे मनानेच केलेलं एक उदात्तीकरण तर नसेल? एकदा तिला वाटलं होतं, स्वतः जरा चौकशी करून या प्रकरणाच्या खरेखुटेपणाची जरा शहानिशा करावी. पण त्याने तिच्या काल्पनिक चाळ्यांना प्रोत्साहनच दिल्यासारखं होणार नाही का?
तरीही तिने गेल्या काही दिवसांतली वर्तमानपत्र काढून चाळली. त्यांपैकीच कशात तरी या गंगाधर महाराजाची माहिती आपण वाचली असावी असं तिला वाटत होतं. शेवटी सुमारे 2 आठवड्यांपूर्वीच्या एका वर्तमानपत्रात शेवटच्या पानावर तिला ती अगदी लहानशी बातमी दिसली. एका खासगी धर्मादाय निधीतर्फे तो गावात आला होता. त्यांच्याच इमारतीत राहत होता आणि दररोज संध्याकाळी सर्वांसाठी खुली प्रवचने देत होता. आता तरी तिला एकच मार्ग दिसत होता. संध्याकाळी इतर 4 चौघांसारखंच आपणही त्याच्या या प्रवचनाला जायचं. काल रात्री दिसलेला, तो जर खरोखरीचाच दिसला असेल तर, तो माणूस हाच गंगाधर महाराज होता का हे पाहायचं. मग 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 पाहू पुढे. तिचं गृहिणीचं मन दिवसभर आवराआवर करण्यात गुंतलं होतं. प्रवासासाठी सामान बांधताना मुलांनी सगळ्या कपाटातले सगळे कप्पे पार उलथे पालथे केले होते. सकाळचा बराचसा वेळ आणि दुपारचाही तिचा काही वेळ ते आवरण्यातच गेला. मग संध्याकाळी ऊन जरा कमी झाल्यावर ती निघाली. आपल्या मनाची अवस्था तिला वर्णन करता आली नसती. मनात एक भीती होती, एक कुतूहलही होतं. छाती जराशी धडधडत होती. आपल्या लहानशा सुखी संसारावर अचानकपणे हे सावट आलेलं तिला दिसत होतं. त्याच्या प्रतिकारासाठी ती सज्ज झाली होती. फक्त हे आक्रमण बाहेरून होतं का तिच्या मनातून होतं याची तिला शहानिशा करायची होती. इमारत प्रशस्त उत्तम बांधणीची 3 मजली होती. सभागृह खालच्याच दर्शनी भागात होतं. लोकांची अगदी तोबा गर्दी नसली तरी 100-125 श्रोते तरी जमलेच होते. त्यांच्यात आपण सहज लपून राहू असं मीराला वाटलं. साधारण तिच्याच वयाच्या 5-7 जणींचा एक घोळका बसला होता. त्यांच्या शेजारी ती जाऊन बसली. बसायला जाजमं होती आणि हॉलच्या एका भिंतीपाशी सुमारे 2 फूट उंचीचं एक व्यासपीठ होतं. त्यावर पांढरी शुभ्र गादी आणि एक लोड होता. बरोबर ठरलेल्या वेळी मागचं दार उघडलं आणि मीराला धक्काच बसला. त्या दारातून आत आला तोच माणूस काल रात्री तिला तिच्या बागेच्या हेज पाशी दिसला होता. क्षणभर तिला चक्कर आलीशी वाटली. मोठ्या प्रयासाने तिने मन ताळ्यावर आणलं. दिसायला तो रुबाबदार होता यात शंकाच नव्हती. मीराला तर एक अशी कुत्सित शंका आली की श्रोतृ समुदायातील बहुसंख्य बायकांचाच भरणा जास्त होता. त्याच्या रूपानेच आकर्षित होऊन आल्या होत्या आणि त्याने जेव्हा आपल्या प्रवचनाला सुरुवात केली तेव्हा तर तिची खात्रीच पटली. तिला स्वतःला त्याच्या पूर्व पक्ष उत्तर पक्षातील 1/शतांशही भाग समजला नाही आणि बुद्धीने निदान स्त्रियांच्यात तरी ती सरासरीच्या नक्कीच खूप वर होती. मीरा एका कोपऱ्यात अगदी बाजूला बसली होती. त्याने तिला ओझरतीच आणि तीही अंधारलेल्या रात्री पाहिली होती, पण तरीही ओळखलं जाण्याचा धोका तिला टाळायचा होता. त्याची नजर सर्वांवरून फिरत होती आणि दरवेळी ती मीराच्या कोपऱ्याकडे वळली की मीरा खाली पाहत होती, अंग चोरून घेत होती. मध्येच एकदा तिने वर पाहायला आणि त्याची नजर परत मागे यायला एकच गाठ पडली. दोघांच्या नजरा तलवारीच्या पात्यांसारख्या एकमेकांवर घासून गेल्या. त्याचे डोळे क्षणमात्र विस्फारले. मग त्याची नजर पुढे गेली, पण मीराला कळून चुकलं होतं की त्याने आपल्याला पाहिलंय आणि ओळखलंय. जे टाळायचा ती प्रयत्न करीत होती तेच झालं होतं. आता मध्येच उठून जाणं तर अशक्य होतं. पण प्रवचन संपलं की शक्यतो लवकर गर्दीच्या घोळक्यात शिरून बाहेर पडलं पाहिजे. त्या पुढची 20-25 मिनिटं मीरा अगदी नरक यातना भोगत होती. तिने एकदाही मान वर केली नाही. कानावर पडणाऱ्या शब्दांपैकी एकाचाही अर्थ तिच्या मेंदूत शिरत नव्हता. मेंदूचे विचार नुसते घुसळत होते, पिसाट विचार. शेवटी त्याचा आवाज एकदाचा थांबला. काहीतरी भजनाच्या 4 ओळी सर्वांनी म्हटल्या. मग सार्वजनिक आवाजाचा गलबलाट झाला. मीराने भीत भीत मान वर केली. व्यासपीठ रिकामं होतं. तो गेला होता.
उरावरचं एक मोठं ओझं उतरल्यासारखं तिला वाटलं. ती जागेवरची उठली आणि घोळक्यात मिसळून बाहेर पडली. दारापासच्या गर्दीत क्षणभर तिला गलबलल्यासारखं झालं. तिला वाटत होतं, मगाशी एवढा अंधार नव्हता, असा बोळ नव्हता. आसपास खूप लोक असावेतसं वाटत होतं, पण दिसत मात्र कोणी नव्हतं. बोळाच्या तोंडाशी एक दार होतं. बाहेर जायची ही दुसरी वाट आपण घेतली असावी आणि बाकीचे लोक भिंतीपलीकडूनच चालले असावेत असा तिने अंदाज केला. ती बोळाच्या टोकाशी आली, दार उघडून एक पाऊलभर पुढे गेली आणि भिवून उभी राहिली. ती बाहेर आली नव्हती, तर एका लहानशा खोलीत आली होती. आणि खोलीत एका खुर्चीवर गंगाधर महाराज बसला होता, जणू काही तिची वाटच पाहत असल्यासारखा. आणि तिचं एक पाऊल खोलीत पडताच तो म्हणाला होता, ये मीरा, आत ये, भिवू नकोस. त्या एका क्षणात मीराचं जग तिच्या भोवती पार उलट पालट झालं. मनात भीती होती, नवल होतं, पण या सर्वांवर मात करणारा संताप होता. हा काय फाजीलपणा आहे? ती संतापाने थरथरत म्हणाली. आत ये म्हणतो ना. गंगाधर महाराज जागचा न हलता त्यात संथ थंड आवाजात म्हणाला, आणि अशी डोक्यात राग का घालून घेतेस? मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घेशील का? मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, निर्लज्ज कुठला. स्वतःला किती फसवशील? काल रात्रीचा प्रकार स्वप्नाचा नव्हता, तुला भासही झाला नव्हता. तुला वेड लागलेला नाही, डॉक्टर देसाई यांची जरुरी नाही. बघ किती दचकलीस. आपल्याला एकमेकांच्या मनातले विचार वाचता येतात हे अजून तुझ्या ध्यानात येत नाही का? आता तू कोण आहेस, कोठे राहतेस हे मला समजले. मी केव्हाही तुझ्या मनात प्रवेश करू शकतो, तूही करू शकशील, इच्छा असली तर आणि प्रयत्न केलास तर. खरं म्हणजे याच्यावर जरा चर्चा करण्यासाठीच मी आज तुला इथे आणले. तू आणलंस? काय बोलतोस? माझी मीच स्वखुशीने आले. ठीक आहे, तसं तर तसं. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य होतं. पण आता आली आहेस तर 2 मिनिटं बसशील तरी? तुला वचन देतो, इथे तुला कोणताही धोका नाही. मीराचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, पण भर दिवसा अशा सार्वजनिक जागी तिला कसलीही भीती बाळगण्याचं कारण नव्हतं. 2 पावलं आत येऊन ती खुर्चीवर बसली. काहीतरी चमत्कारिक होतंय हे मलाही समजतं. ती म्हणाली, पण त्यात तुझा काय हेतू आहे हे मात्र मला समजत नाही. हे दूर विचारांचं संदेशन आहे, ही टेलिपथी आहे मीरा. हे माझा नाही विश्वास बसत असल्या गोष्टींवर. मला तर त्याचा विचारही आवडत नाही. झाडावरून जमिनीवर उतरलेल्या पहिल्या वानराचीही इतरांनी अशीच हुरियो केली असेल. अंगठा आणि बाकीची बोट यांनी मिळून वस्तू हातात धरणाऱ्यांचीही इतरांनी अशीच टवाळी केली असेल. तुला काय सांगायचंय याची मला कल्पनाही येत नाही. आपण साधी माणसं नाही आहोत मीरा. मानवाच्या प्रगतीच्या मार्गावरचं आपण पुढचं पाऊल आहोत. आपण वेगळे आहोत आणि आपण असे पहिलेही नाही. आपल्या आधीही आपल्यासारखे काही काही होऊन गेलेत, आताही कोठे कोठे आहेत, पण ते स्वतःला ओळखत नाहीत. तुझ्यासारखे काहीतरी वेड्यांच्या हॉस्पिटलात दाखल होतात. मी बनारसला होतो तिथे आणखी कोणीतरी होतं. मला ते सारखं जाणवायचं. मग असं वाटलं की त्याने आत्महत्या केली. पुरुष होता की स्त्री होती तेही समजलं नाही, पण ती शेवटच्या क्षणाची यातना. ते असो, एकमेकांना ओळखणारे असे आपण पहिलेच दोघं आहोत. मग इतके दिवस कसा आणि कुठे लपून राहिला होतास? 15 दिवसांपूर्वीच तर मी इथे आलो. अंतर कमी असलं तरच हे जाणवतं. इतर शक्तींसारखीच ही अंतर वाढतं तशी क्षीण होत असली पाहिजे. कसली शक्ती कशी जाते मला माहित नाही. मी गावात आल्यावर मग मला तुझी जाणीव झाली. तुझा शोध घेत गावभर फिरत होतो. मीराला हे सर्व संभाषणच एकाएकी असह्य झालं.
ती खुर्चीवरून ताड दिशी उठली. माझा या कशावरही विश्वास नाही. ती फत्तरी आवाजात म्हणाली, ही काहीतरी बनवाबनवी आहे. मी साधी स्त्री आहे. या फालतू गोष्टींवर माझा विश्वास नाही. आणि आता मला समजलंय, मी वेडी सुद्धा नाही. या सगळ्यात तुझ्या उचापती होत्या. आता एक कर, माझ्या वाटेस जाऊ नकोस. ती खोलीतून बाहेर पडली आणि आपल्या मागे दार दांडीशी लावून तिने आपला सगळा संताप त्या दारावर काढला. टॅक्सी करून मीरा घरी आली. तोवर दिवे लागण झाली होती. घरात आल्या आल्या तिने खालच्या मजल्यावरच्या सर्व दारं खिडक्या आतून लावून घेतल्या. एकाएकी तिला असुरक्षिततेची जाणीव व्हायला लागली होती. त्याने आपल्याला किती सहज फसवलं. आणि त्याच क्षणी तिला पुन्हा एकदा त्याची जाणीव झाली. तो काय म्हणाला होता? मी केव्हाही तुझ्या मनात प्रवेश करू शकतो. मग त्याने ते पुन्हा आता केलं असलं पाहिजे. कारण एकाच वेळी तिला समोर दोन दृश्य दिसत होती. एक तिची रोजची खोली आणि दुसरी त्यावर उमटलेली ती त्या गंगाधर महाराजाची मगाची लहानशी खोली. ती एका खुर्चीवर बसली होती आणि समोरच्या बंद दाराकडे पाहत होती. मीराला त्याच्या मनातला राग जाणवला. मीरा, त्याचे विचार तिच्या मनात घुमले. या प्रकाराचा आपण शांतपणे, संयमाने, निर्विकारपणे विचार करायला हवा. तुझ्या लक्षात येत नाही का की मानवी प्रगतीची ही नवी दिशा आहे? आपल्याला त्याचा अभ्यास करायला हवा. मी वेगळा आहे हे मला आधीपासूनच माहित होतं. मी त्यासाठीच हा तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. पण आता तुझी मदत झाली तर? सर्व बळ एकवटून मीराने त्याला आपल्या मनातून पिटाळून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दात आवळले, मुठी घट्ट आवळून त्या दारावर आपटल्या. समोरच्या झगझगीत प्रकाशावर डोळ्यांना पाणी येईपर्यंत नजर एकाग्र केली. पण नजरेसमोरची ती लहानशी खोली काही केल्या पुसली जात नव्हती. गळ्याभोवतीच्या एखाद्या जड वजनासारखं त्याचं अस्तित्व तिला आपल्या मनात जाणवतच होतं. आपल्याला याचा काहीतरी अर्थ लावता येणार नाही का? त्याचे विचार येतच होते. मी माझ्या मेंदूची अनेकदा तपासणी करून घेतलीय. तुझ्या EEG आता त्याची तुलना करता येईल. दोन्हीत काही साम्य आहे का ते पाहता येईल. माझी ही टाळू तुझ्यासारखीच मऊ आहे, भरून आलेली नाही. कदाचित तिथला मेंदूचा भाग. मीरा खाली कोसळली होती, जमिनीवर लोळत होती. त्याला मनातून दूर करण्याच्या खटाटोपात ती लहानपणाचं एक निरर्थक बडबड गीत पुन्हा पुन्हा मोठ्याने म्हणत होती. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा. हळूहळू त्याची ती खोली डोळ्यांसमोरून नाहीशी झाली. त्याच्या विचारांचं वजन नाहीसं झालं. मीराचं मन मोकळं झालं. काही क्षण ती मोठमोठ्या धापा टाकीत तशीच पडून राहिली. तिला वाटत नव्हतं की त्याच्यावर आपण मात केलीये. त्याच्याच स्वतःच्या इच्छेने तो दूर झाला होता. शेवटच्या क्षणी त्याचा खिन्नपणा, त्याची करुणा आणि जर अशी कीव तिला जाणवली होती. मीरा उठली. चारी बाजूंना पाहून आपण आपल्याच घरात आहोत याची तिने खात्री करून घेतली आणि मग एका खुर्चीत बसून ती रडायला लागली. काल रात्रीचा वेडा फार्स असला विक्षिप्तपणा तिने आजवर कधीही केला नव्हता. कालही ती स्वतःच्या इच्छेनुसार वागलीच नव्हती. ती त्याची इच्छा होती. तिला त्याने घराबाहेर काढली होती. अर्धनग्न अवस्थेत बागेत नाचायला लावली होती. स्वतःची जिज्ञासा पुरी करून घेतली होती. त्याची इच्छा असेल त्या क्षणी तो तिच्या मनात प्रवेश करू शकत होता. त्याच्या इच्छेस येईल तसं तो तिला वागायला लावू शकत होता. कदाचित आताच्या क्षणीही तो तिचं निरीक्षण करीत असेल. भयभीत नजरेने मीरा चारी बाजूंना पाहू लागली. ती कोणाची मदत घेणार, कोणापाशी हे सांगणार, तिच्यावर कोणाचा विश्वास बसणार? डॉक्टर देसायांचा? त्यांचा तर मुळीच नाही. विजयना तरी ती कशी, कोणत्या शब्दांत सांगणार? कोणाला हा प्रकार समजणारच नाही. सर्वांना वाटेल हिचाच मेंदू ताळ्यावर नाही, हिलाच वेड लागले.
मीराचं कशातही लक्ष नव्हतं. प्रत्येक क्षण जाताना आपली किंमत वसूल करून घेऊन जात होता. एवढ्याशाही आवाजाने ती दचकत होती. 2 वेळा तिच्या हातातल्या वस्तू निसटून खाली पडल्या. एक स्टीलचं भांड होतं, त्याला पोचा आला. दुसरा काचेचा जग होता, तो खळखळत फुटून त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. अन्नावर अजिबात वासना नव्हती. ती स्वयंपाकघराकडे फिरकलीही नाही. घरात तिच्याखेरीज दुसरं कोणीही नव्हतं याचं या क्षणी तिला फार बरं वाटलं. कोणासाठीही काहीही करायचं नव्हतं. कोणाच्याही. विशेषतः विजयच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार नव्हती. कारण एका क्षणातच त्याच्या लक्षात आलं असतं की काहीतरी गोंधळ आहे. पण आज नाही तरी आठवडाभरात विजय आणि मुलं घरी येणारच की. मग ती घरात कशी वावरणार? घरातली सर्व कामं कशी उरकणार? मनाभोवती ही शृंखला आवडलेली असताना तिला त्यांच्यापैकी कोणाशी एक शब्द तरी धड बोलता येईल का? एका साध्या प्रश्नाला तरी सरळ उत्तर देता येईल का? मीराला समजून चुकलं की या प्रकरणाचा एवढ्यातच काही निर्णय झाला नाही तर तिला जगणंच अशक्य होणार होतं. मीरा घरभर एखाद्या भूतासारखी भिरभिरत होती. एका ठिकाणी तिला मिनिटभरही बसवत नव्हतं की कोणत्याही कामावर लक्ष एकाग्र करता येत नव्हतं. फ्रीज मधलं सरबत घेऊन ती हॉलमध्ये आली आणि तेवढाच एक ग्लास तिने कसा तरी संपवला. शेवटी 8:30च्या सुमारास थकून ती आपल्या कॉटवर येऊन पडली. झोपेची तर काही आशाच नव्हती, पण तिला जाणवत होतं की आपण आपल्या मनावर आवर घातला पाहिजे. एक प्रकारच्या अघोरी अनैच्छिक कुतूहलाने त्या गंगाधर महाराजाचा विचार तिच्या मनात आला. आणि त्याच्या मनाशी संपर्क किती सोपा होता. एखादं बटण दाबून रेडिओ लावावा इतका सोपा. गंगाधर महाराज त्याच त्या लहानशा खोलीत होता आणि दोघा तिघांबरोबर जेवण घेत होता. समोरच्या अन्नावर, शेजारच्या लोकांशी बोलण्यात आणि स्वतःच्या विचारात तो गर्क होता. आणि मीराचा त्याच्या मनात झालेला चोरटा प्रवेश त्याला जाणवलाच नाही. ती त्याच्या पानातलं अन्न पाहू शकत होती. त्या अन्नाचा स्वाद तिला जाणवू शकत होता. ती खोली, तिथल्या हालचाली, बारीक सारीक आवाज, सर्व काही तिच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत होतं. ही नवी शक्ती कसली आहे आणि ती कशी वापरायची याचं ज्ञान होताच त्यातलं कसब तिला सापडलं होतं. इतरांशी त्याचा संवाद चालला होता तो कोणत्या तरी जटिल तात्विक प्रश्नावर होता. त्यात मीराला स्वारस्य नव्हतं. त्याच्या मनाच्या अगदी आतल्या गाभ्यातले विचार तिला समजत होते. त्यात तिचं लक्ष गुंतलं होतं. एकटेपणा, वेगळेपणा, आंधळ्यांच्या देशात डोळसाची व्हावी तशी गत. संवेदनांना, जाणीवांना नावच नाहीत. पूर्वानुभव नाहीत, तुलना नाहीत. आजपर्यंतचा सर्व अनुभव व्यक्तिगत, प्रायोगिक आहे. बनारसला ते कोण होतं? पुरुष की स्त्री? आणि मागच्या महिन्यात द्वारकेची ती मुलगी? आता केवळ 9 वर्षांची, अजून अज्ञान आहे. 8 वर्षे तरी थांबायला हवं. आता ही मीरा, स्वतःच्या संसारात रमलेली, समोर प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींवरही विश्वास ठेवायला तयार नाही. उथळ, सहज भाववश होणारी. जरा काही वेगळं जाणवलं की तिला वाटतं आपण वेडेच आहोत. पण ती निदान स्त्री आहे, वयात आलेली स्त्री आहे. आणि हा जर एखादा अनुवांशिक गुण असला तर आम्हाला दोघांना मिळून झालेल्या मुलांच्यातही तो गुण. त्या अनपेक्षित व भयंकर विचाराचा मीराला एवढा धक्का बसला की ती काय असं म्हणत ताड दिशी उठून बसली. आणि त्याच क्षणी तिचं मनातलं अस्तित्व त्याला जाणवलं. त्याच्या हातातला घास एकदम खाली पानात पडला. मीरा? त्याचा विचार तिच्या मनात प्रवेशला. एखाद्या तप्त वस्तूपासून हात झटकन मागे घ्यावा तसं मीराने आपलं मन झटक्यात मागे खेचलं. एखाद्या चवताळलेल्या वाघिणीसारखी ती खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालीत होती. वाटेत मध्ये आलेलं टेबल लाथेनं ढकलून त्यावर आपला राग काढीत होती. काय बेशरम माणूस, काय स्वार्थी, नीच, हलकट, घाणेरडी कल्पना. मुलं, आपली मुलं म्हणे, केवढा बेशरमपणा.
तिचा संताप धुमसत होता, वाढत होता आणि शेवटी काळ्या आकाशातून कडाडत्या विजेचा आघात व्हावा तसा तो संताप त्याच्यावर जाऊन आदळला. नीच माणसा, पापी माणसा, ऐक, मी विवाहित स्त्री आहे. मला 2 मुलं आहेत. माझ्या पतींवर व मुलांवर माझा जीव आहे. तू मसणात जा, नाहीतर तिकडे मर. मला परत तुझं थोपार दाखवू नकोस. जर पुन्हा माझ्या वाटेला गेलास तर याद राख, पुन्हा जर माझ्या जवळ फिरकलास तर 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 मी तुझ्या नरडीचा घोट घेईन. मीराला जाणवलं की गंगाधर महाराज त्या लहानशा खोलीत नाहीये. तो इमारती बाहेर पडलाय, रस्त्याने चालला होता. त्याच्या नजरेतून तिला धूसर इमारती दिसत होत्या. रात्रीचा मंद वारा जाणवत होता. त्याच्याबद्दलच्या द्वेषानं तिचं मन काठोकाठ भरलं होतं. तो स्वतः काहीच करत नव्हता, फक्त तिच्या रागाच्या रोखाने स्वतःला येऊ देत होता. आणि थकून शेवटी ती गप्प बसल्यावर त्याचे विचार सुरू झाले. त्याच्या कल्पनेत मानवाची ही नवी जातच होती. त्यातल्या सर्वांची मनं सर्वांना संपूर्ण खुली होती. द्वेषाला, संशयाला, लपवालपवीला जागाच नव्हती. सर्वजण एक दिलाने, एका विचाराने प्रगतीची वाट चढत होते. मुंग्या, माशा, मीरा संतापाने म्हणाली. मीरा, तू सुंदर आहेस तशीच बुद्धिवानही आहेस. तो शेवटी प्रत्यक्ष तिलाच उद्देशून विचार करीत होता. पण तू आडमुठेपणा करतेस. माझं तुझ्यावर प्रेम नाही, तुझ्या संबंधी माझ्या मनात आसक्तीही नाही, पण आपल्या दोघांना एकत्र यायलाच हवं. तुझं मन वळवायचा मी प्रयत्न करणार नाही, कारण त्यात मला यश येणार नाही हे मला उघड दिसतंय. तुझी इच्छा नाही हे तर दिसतच आहे, पण मग तुला तुझ्या इच्छेविरुद्ध ते करावं लागणार आहे. एव्हाना तू 35 वर्षांची झालीयस, पण अजून तुला 3-4 मुलं व्हायला काहीच हरकत नाही. नाही, नाही. मीरा किंचाळत होती. त्याच्या डोळ्यांसमोरून सरकणारा देखावा तिला दिसत होता. मीरा, तुझा स्वभाव मला समजलाय. मी आता थांबणार नाही, नाहीतर तू काहीतरी गोंधळ करायचीस, जीवाचं बरं वाईटही करून घ्यायचीस. मी थांबायला तयार नाही आणि मला माहितीये आज तू घरात एकटी आहेस. तो तिच्या घराकडे यायला निघाला होता. तिने त्याला मनातून बाहेर ढकलायचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ. तो एखाद्या इंगळीसारखा तिच्या मनाची पकड घेऊन बसला होता. धडपडत ती खोली बाहेर पडली. बाहेरच्या हॉलवर रस्त्याची, वर्दळीची आणि वाहनांची आणखी एक प्रतिमा पडली होती. एक मोठी मोटार तिच्या दिशेने आली, तिच्यातून आरपार गेली. त्याने वर दिव्याकडे पाहताच तिचे डोळे दिपले. शेवटी तिला कसा तरी फोन सापडला, पण तो तिच्याकडे पाहत हसत होता. 1वर 1, 11, 11 11 21 असे, 1 आऊट आऊट, 2 आऊट 7. तो तिच्या मनात मुद्दाम गोंधळ माजवीत होता. मीराने डिरेक्टरी उघडली होती. तिच्यात ती पोलिसांचा नंबर शोधत होती, पण तो मनासमोर अक्षरांची आणि आकड्यांची रांगच्या रांग आणत होता आणि ते सर्व तिच्या समोरच्या डिरेक्टरीच्या पानावरून सरकत होते. डिरेक्टरीतले आकडे तिला दिसतच नव्हते. तिने टेलिफोन उचलला, लोकल असिस्टंट्सचा नंबर फिरवायचा प्रयत्न केला, पण तो आपल्या उजव्या हाताची बोटं डोळ्यांसमोर धरून वेडीवाकडी करीत होता. आणि इकडे मीराचा गोंधळ होत होता. शेवटी 3ऱ्या खेपेस तिला तो नंबर मिळाला. गुड इव्हनिंग, लोकल असिस्टंट्स. एक कोमल सौहार्दपूर्ण आवाज आला. तिला पोलीस चौकी हवी होती, कोणतीही पोलीस चौकी. पळसाला पानं 3, पणस, पपई, पिवळ, पित्तळ, पोटीस, पोलीस, पळाला, पळाला, पळसाला पानं 3, पणस, पपई. तो तिच्या मेंदूत गोंधळ माजवीत होता आणि ती फोन मध्ये निरर्थक बडबड करीत होती. बाई, जरा नीट बोला ना, मला समजत नाही. तो आवाज म्हणाला. पोटील, ओलीस,
पोलीस! पोलीस! तुम्हाला पोलीस चौकी हवी? सेकंदभर थांबा ह. तिच्या डोळ्यांसमोर रस्ता हलत होता, वाहने सरकत होती. फोन मध्ये एक रांगडा खर्जातला आवाज उमटला. गणपतपेठ पोलीस चौकी, बोला. मनातल्या गोंधळातून तिने कशी तरी मोकळी वाट काढली आणि ती फोन मध्ये ओरडली. 92 जवाहर कॉलनी, सावंत बंगला, लवकर या, मी एकटी आहे, कोणीतरी माझ्या घरात. 92 जवाहर कॉलनी, आमची गाडी निघालीच बघा. तिने फोन खाली ठेवला किंवा ठेवायचा प्रयत्न केला, पण तो खाली आडवाच राहीना. तिने खाली पाहिलं आणि ती किंचाळली. ती हॉलमध्ये नव्हतीच, तिच्याच खोलीत होती आणि फोन म्हणून तिने फुलदाणी हातात धरली होती. तिच्या भीतीच्या गदारोळात त्याचा आवाज आला. मीरा, का विनाकारण धडपड करतेस? मुकाट्याने तयार हो ना. त्याचा आवाज खिन्न होता. तुझ्या मनाचा कसा गोंधळ उडवायचा हे मला माहितीये. पाहिलंच ना एवढ्यात. तुला यातलं काहीही माहित नाही, काहीही जमणार नाही. तुला माझ्याशी सहकार्य करायलाच हवं, मग तुझी इच्छा असो वा नसो. हा साऱ्या मानवजातीचा प्रश्न आहे. तू जर आपणहून तयार झालीस तर तेवढंच सुखाचं नाही ग होणार तुला. नाही, नाही, नाही. ठीक आहे, पण मी तिकडे निघालच आहे. मला आशा वाटत होती की ही वेळ येणार नाही. मी तुला सर्व काही हळूहळू पटवून देण्याची उमेद बाळगून होतो, पण आता मला दिसतंय की ते अशक्य आहे. तो अजून अर्ध्या मैलावर होता. तिला पळून जायला अजून सवड होती. ती दाराच्या दिशेने पळत निघाली आणि थांबली. दारापाशीच एक उंच काळा केसाळ आकार उभा होता. ती दिसताच तिला पकडण्यासाठी त्याने दोन्ही हात आडवे पसरले. किंचाळत ओरडत ती मागच्या दाराकडे पळाली. मागच्या दारापाशी एक अजस्त्र अजगर वेटोळी घालून तोंड वासून बसला होता. त्याच्या चकाकत्या घड्या एकमेकांवरून घसरत होत्या, सरकत होत्या. ओरडत ओरडत मीरा जिन्याने वर गेली. शेवटच्या पायरीवरून तिने मागे वळून पाहिलं. खालचा सर्व मजला गढूळ पाण्याने भरत होता. बुडबुडे काढीत फेसाळतं पाणी सपाट्याने चढत होतं. काहीतरी ओरडत ती खोलीत आली आणि तिने दाराला आतून बोल्ट लावून घेतला. तेवढ्यात तिला धुराचा वास आला. तिची साडी पेटली होती. तिने साडी फेडून टाकली. आतला पेटीकोटही पेटला होता, तोही तिने सोडून टाकला. तरीही तिच्या आसपास ज्वाळा होत्याच. तिचं अंग होरपळत होतं. तिने गादीखालची सतरंजी ओढून काढली. ती शरीराभोवती गुंडाळली. गंगाधर महाराज हसत होता. नवा रोग हा, तो हसत म्हणत होता. दुसऱ्याला भास होणाऱ्या गोष्टी स्वतःलाच प्रत्यक्ष होतात अशी रोगी कल्पना करून घेतो. या नव्या रोगाला काय नाव द्यायचं आता? मीरा असहाय्य होऊन पडली होती. हुंदके देऊन देऊन रडत होती. तो एव्हाना निम्म अंतर कापून आला होता. तिची भीती, तिची असहाय्य निराशा त्याच्यापर्यंत पोहोचली. त्याला तिची कीव आली. तिचा छळ त्याच क्षणी थांबला. मीरा तशीच पडून राहिली. ओसरून गेलेलं धैर्य कणाकणांनी परत येत होतं आणि त्याची तिच्या मनावरची पकड क्षणभर ढिली झाली होती. तिने मन जरा उघडं करून पाहिलं. गर्दीच्या हमरस्त्यावरून तो येत होता. पुढे चौकात वाहनांची खूप वर्दळ होती. तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचत होता. गंगाधर महाराज चौकातला रस्ता ओलांडण्यासाठी फुटपाथवरून खाली उतरला. वाहनांची वर्दळ जरा कमी झाली होती. मीराने दातोट चावून सारी मानसिक शक्ती एकवटली. आगीचा प्रचंड लाल बंब घणघण घंटा वाजवीत धडधडत वेगाने आपल्या अंगावर येतोय अशी कल्पना केली. तेवढ्यात डाव्या बाजूने कारखान्याची एक भली मोठी निळी गाडी सुसाट वेगाने येत असल्याची कल्पना केली. ती या दोन्ही गाड्यांच्या मध्ये कात्रीत सापडली होती. तेवढ्यात तिने एका बाईची किंकाळी आपल्या कल्पनेत आणली. आहो, गाडी पहा. आणि मग त्याच्या मनातला गोंधळ व भीती तिच्यापर्यंत पोहोचली. तिचं मन संपूर्ण स्वतंत्र झालं होतं आणि कल्पना करणं तितक्या प्रमाणात जास्त सोपं जात होतं.
दोन्ही काल्पनिक गाड्यांमधून वाचून तो समोरच्या रस्त्याच्या दिशेने धावत होता. तिने कल्पनेत आणखी एक मोठी गाडी आणली. आधीचा अपघात वाचवण्यासाठी गाडी रॉंग साईडने जोरात आली. ती तिच्याच अंगावर आली. तो किंचाळला, मागे सरला आणि मग एक खरोखरीचीच गाडी रस्त्याने आली. मग मात्र त्याची किंकाळी मीराच्याही तोंडून निघाली. एक क्षणभर तिचं शरीर वेदनांनी शतशः विदीर्ण झालं आणि मग सगळ्या संवेदना क्षीण क्षीण होत गेल्या. गाड्या कचाकचा ब्रेक लावून थांबत होत्या. माणसांच्या पावलांचे धावण्याचे आवाज येत होते. ती का तो खाली पडली होती. वरचं तारकांकित आकाश क्षणाक्षणाला पुसट होत चाललं होतं आणि एकाएकी ती एकाकी झाली. तिला समजलं की गंगाधर महाराज मरण पावला होता. काही वेळाने ती सतरंजीतून बाहेर आली. तिचं शरीर घामाने ओलचिंब झालं होतं. शेजारीच तिचा पेटीकोट होता. साडीही अस्ताव्यस्त पडली होती. त्यांच्यावर जाळाची किंवा धुराची खूण सुद्धा नव्हती. कपडे घालून ती खोली बाहेर आली. जिन्यातला दिवा लावला. खाली अर्थात पाणी वगैरे काही नव्हतं. ती खाली आली. हॉलमधल्या घड्याळात फक्त 9:30 वाजले होते. फक्त 9:30. केवळ एका तासाचा सर्व खेळ. बाथरूम मध्ये जाऊन गार पाण्याने तिने तोंड धुतलं. चेहरा पुसत पुसत ती ड्रेसर समोर उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मोठे मोठे डोळे त्यात आणखीच काळेभोर दिसत होते. डोळ्यांच्या कडांशी रेषांची बारीक जाळी उमटली होती. कुंकवाची टिकली लावून ती सोफ्यावर येऊन बसली. एवढ्यातच तिने एका माणसाचा जीव घेतला होता. ती त्याच्या मृत्यूला जबाबदार होती यावर कोणाचाही विश्वास बसणार नव्हता. आणि त्यामागचं स्वसंरक्षणाचं कारण तर त्याहूनही अधिक अविश्वसनीय होतं. तिचा स्वतःचा तरी उद्या या गोष्टीवर विश्वास बसेल का? 5-6 दिवसांत विजय, मुलं परत येतील. घरात तीच ती नेहमीची गडबड आवराआवर सुरू होईल. लाडकी मुलं, प्रिय पती, सर्व काही मागच्याच पानावरून पुढे सुरू होईल. का नाही? कारण एव्हानाच तिला फरक जाणवत होता. पूर्वी कधीही जाणवला नव्हता. असा एक विलक्षण उदास एकाकीपणा तिच्या मनाला जाणवत होता. काहीतरी चुकलं होतं, हरवलं होतं. आपल्या जवळचं काही नाही ना, हे पाहण्यासाठी तिने सर्वत्र नजर फिरवली. दिवे मंद झाले नव्हते. घड्याळाची टकटक थांबली नव्हती. ही विलक्षण स्तब्धता बाहेर नव्हती, तिच्या मनात होती. तिने टाळूवरचा मऊ भाग हाताने चाचपून पाहिला. ती एकाकी होती, संपूर्ण एकाकी होती. मान वर करून तिने काळ्या रात्रीत एक हाक दिली. माझ्यासारखं आणखी कोणी नाही का साऱ्या जगात? ही होती आपली या पुस्तकातली शीर्षक कथा, शेवटची कथा. अघटित. भयंकर कथा होती आणि याची आयडिया, कल्पना इतकी सुंदर होती, इतकी वेगळी होती की प्रत्येक क्षणी मला असं वाटत होतं की आता काय होणार आहे, आता काय होणार आहे. आणि खरं तर कथा जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली तेव्हा त्याचा एंड असेल तो असा होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण एका अर्थी मला बरंही वाटलं की गंगाधर महाराज मेला. खरं सांगायचं तर ही कथा ऐकून मला फार भीती वाटली, कारण विलक्षण कथा होती आणि आपल्या मनाचा कंट्रोल कोणीतरी घेणं याच्यापेक्षा वेगळी कुठली गोष्ट असूच शकत नाही. ही सगळ्यात भयावह गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे सगळं पुस्तक आपलं संपलेलं आहे, हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशा कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. तुम्ही जर या व्हिडिओला हाईप दिलीत तर जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो. भेटूयात पुढचं पुस्तक घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.